हक्काचा बुलंद आवाज रयत न्यूज। अकलापूरच्या भव्य दत्त जन्मोत्सवाचे आयोजन, भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन। हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलापूर तालुका संगमनेर येथे स्वयंभू दत्तात्रय महाराजांच्या शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी भव्य दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे। हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू दत्त महाराजांचे वास्तव्य असणारी संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, महान तपस्वी रंगदास स्वामी यांची तपोभूमी, संत कोंडाजी बाबा यांची संजीवन समाधी असलेली भूमी, विश्व गौरवप्राप्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचे आशीर्वाद लाभलेल्या पवित्र अशा अकलापूर येथील या महान भूमीत स्वयंभू दत्तात्रय महाराजांचे भव्य दिव्य देवस्थान आहे। दरवर्षी या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं दत्त जयंती, गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असतो। त्यामुळे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नगर यासह आदी भागातून भाविक मोठ्या संख्येनं येत असतात। शनिवारी पहाटे 5 वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होऊन महाअभिषेक, ध्वजारोहण, होम हवन, महाआरती, भजन, महाप्रसाद, दिंडी आणि पालखी सोहळा असे कार्यक्रम पार पडले जाणार आहेत। तर दत्त जन्मोत्सवानिमित्ताने सायंकाळी 4 वाजता हरिभक्त परायण मनोहर महाराज सिनारे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे। त्यानंतर 6 वाजता मूर्ती अभिषेक होऊन दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भैयेसर यांनी दिली आहे। अनेक भाविक भक्तांच्या सहकार्यातून दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडत असतो। मंदिर परिसरात अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटण्यास सुरुवात केली आहे। तसेच देवस्थानच्या वतीने मंडप उभारणी सुरुवात झाली आहे। तर हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी दत्तात्रय देवस्थान ट्रस्ट अकलापूर, दत्तभक्त, ग्रामपंचायत, विविध संस्था आणि समस्त ग्रामस्थ अकलापूर, मुंजेवाडी, आभाळवाडी, एलखोपवाडी, शेळकेवाडी, सेवाभावी मंडळ मुंबई, दिगंबरा ग्रुप पुणे यांच्यासह आदींचे सहकार्य लाभणार आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती सोहळ्याची जो 14 तारखेला जो सोहळा होणार आहे त्याची तयारीला सुरुवात झालेली आहे आणि 3 दिवसाचं 11, 12 आणि 13 या तारखेला श्री दत्तात्रय देवस्थानच्या वतीने आणि मुंबईकर यांच्या वतीने पारायण सोहळा चालू केलेला आहे आणि त्याचप्रमाणे सर्व इतर तयारी चालू आहे। दत्त जयंतीच्या दिवशी सकाळपासून सकाळी 5 वाजता दत्तगुरूंचा अभिषेक सोहळा होणार आहे। त्यानंतर होम हवनाची तयारी आहे आणि त्याच्यानंतर 8:30 वाजता आरती होईल आणि त्यानंतर अन्नदानाला सुरुवात होईल। त्याचप्रमाणे दुपारी 12:30 वाजता पुन्हा आरती सोहळा होईल आणि पुन्हा अन्नदानाची सुविधा चालू होईल। त्या 2 वाजता पालखी सोहळ्याचं नियोजन आहे। त्याचप्रमाणे त्यानंतर भजनाचा मध्ये कार्यक्रम आहे, दिवसभर भजन सोहळा आहे आणि बरोबर 5 वाजता प्रवचन आहे, दत्त कीर्तन आहे। त्यामध्ये दत्त जन्माचं कीर्तन होईल। 6 वाजता बरोबर दत्त जन्माचं नियोजन केलेलं आहे। त्यानंतर संध्याकाळी दत्तगुरूंचा अभिषेक होईल आणि त्यानंतर आपल्याला सर्व अन्नदानाची सुविधा केलेली आहे। आणि यासाठी या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा, दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं आणि प्रत्येकाने या ठिकाणी येऊन दत्तगुरूंचा आशीर्वाद घ्यावा ही आमच्या ट्रस्टीच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे।